नमस्कार मित्रांनो, आज जर पाहिलं तुम्ही जगभर तर एक मोठी समस्या तुम्हाला वाढताना दिसत आहे। ती समस्या म्हणजे इंधनाचा तुटवडा आणि ऊर्जेचं संकट। गॅस, पेट्रोल, डिझेल, कोळसा यांचे दर सतत वाढत आहेत। अनेक देशांना ऊर्जेसाठी मोठ्या प्रमाणावर इतर देशांवर अवलंबून राहावे लागते। त्यामुळे जेव्हा जगात कुठे युद्ध किंवा तणाव निर्माण होतो तेव्हा त्याचा परिणाम थेट इंधनाच्या किमतीवर आणि उपलब्धतेवर होतो। उदाहरणार्थ मध्य पूर्वेतील तणाव, विशेषतः इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढता तणाव जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे। कारण मध्य पूर्व हा जगातील तेल उत्पादनाचा एक मोठा भाग आहे। या भागात अस्थिरता वाढली तर तेलाच्या पुरवठ्यांवर परिणाम होऊ शकतो आणि त्याचा परिणाम संपूर्ण जगभर होतो। त्यामुळे ऊर्जा सुरक्षितता हा आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचा विषय बनला आहे। म्हणूनच आज जगभर पर्यायी ऊर्जेचे स्रोत शोधले जात आहेत। सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जल ऊर्जा यासारख्या निसर्गातून मिळणाऱ्या ऊर्जेकडे अनेक देश वळत आहेत। याचाच एक प्रेरणादायी आणि यशस्वी आदर्श आपल्याला महाराष्ट्रातून पाहायला मिळतो। महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे ठिकाण तुम्हाला माहीतच असेल। तर श्री गजानन महाराज या मंदिरामध्ये हे मंदिर संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे। दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात। इतक्या मोठ्या प्रमाणावर भाविक येथे येत असल्यामुळे तेथे दररोज हजारो लोकांसाठी प्रसाद आणि अन्न बनवणे लागते। पण एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करायचा म्हणजे प्रचंड गॅस किंवा इंधन लागेल। त्यामुळे या संस्थेने एक अत्यंत अभिनव आणि पर्यावरणपूरक उपाय शोधला आहे, सौर ऊर्जेवर स्वयंपाक। हो मित्रांनो, सौर ऊर्जेवर स्वयंपाक। योग्य मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जेचा वापर करून अन्न शिजवले जाते। विशेष सोलार डिशेस आणि आरशांच्या मदतीने सूर्याच्या किरणांचा एका ठिकाणी केंद्रित केले जाते आणि या उष्णतेमुळे पाणी गरम होऊन वाफ होते आणि त्या वाफेच्या मदतीने मोठ्या भांड्यांमध्ये अन्न शिजवले जाते। या पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणावर LPG गॅसची बचत होते, तसेच धूर आणि प्रदूषणही कमी होते, पर्यावरणाचे संरक्षण होते आणि निसर्गाचा योग्य वापरही होतो। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही प्रणाली स्वच्छ, टिकाऊ आणि दीर्घकालीन आहे। सूर्य हा ऊर्जेचा असा स्रोत आहे जो मोफत आणि सतत उपलब्ध आहे। आज जगभर ऊर्जा संकटाची चर्चा होत असताना शेगावचा हा प्रयोग आपल्याला एक मोठा संदेश देतो। तो म्हणजे जर आपण निसर्गाच्या ऊर्जेचा योग्य वापर केला तर भविष्यातील अनेक समस्या आपण सोडवू शकतो। आपणही आपल्या जीवनात सौर ऊर्जेचा वापर वाढवू शक्यतो, जसे की सोलार पॅनल, सोलर वॉटर, सोलर कुकर इत्यादी। यामुळे केवळ पैसे बचत नाहीत तर पर्यावरणाचेही संरक्षण होते। म्हणूनच शेवटी एकच संदेश, जगात कितीही संकट आले तरी निसर्गाकडे त्यावर उपाय असतो आणि महाराष्ट्रातील शेगावने जगाला दाखवून दिला आहे एक प्रेरणादायी आदर्श, सौर ऊर्जेवर चालणारे स्वयंपाकघर। व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर शेअर सुद्धा करा। धन्यवाद।